एसबीएन मराठीच्या रणसंग्राम निवडणुकीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आहे। आज आपण ईश्वरपूर या ठिकाणी पोहोचलेलो आहे। प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे। गेल्या अनेक वर्षापासून 30 वर्ष इथे जयंत पाटील यांची सत्ता होती। त्यानंतर गेल्या 5 वर्ष आणि 4 वर्षामध्ये सत्ताधारी आणि प्रशासक यांची सत्ता होती। त्यामध्ये बरीच कामं झाली होती। जे काही जयंत पाटलांनी होती ती कामं बऱ्यापैकी केलेली होती असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। मात्र सत्ताधारी म्हणतात त्यांनी कोणतेही काम केले नाही, पण विरोधकांचं म्हणणं आहे की जयंत पाटील साहेबांनी जे काही कामं केले ते सगळे तोडण्याची कामं हे सत्ताधाऱ्यांनी केलेत। आज आपल्यासोबत इच्छुक उमेदवार आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याकडून आमची त्यांची मतं जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 4 मधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं या प्रभागातून एक सर्वसाधारण पुरुष गटातून उमेदवार म्हणून दादासाहेब तुकाराम पाटील आमचं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस। मला एक सांगायचं आहे, ही काम करत असताना माननीय जयंत पाटील असतील, शरद पवारचे विचार असतील, ह्या तळागाळात पोचवण्याचं काम जयंत पाटील यांच्यामधून नेहमीच चाललं। आणि गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2016ला ज्यावेळेला मी या प्रभागातून म्हणजे जुना प्रभाग म्हणजे 11 होता, या प्रभागावरून मला या लोकांनी भरघोस मताने निवडून दिलं। आणि निवडून दिल्यानंतर आमची सत्ता थोडक्यात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा हरल्यामुळं आमची सत्ता पूर्ण बहुमतानं आली, परंतु नगराध्यक्ष त्यांचा असल्यामुळं आणि नगराध्यक्ष लय जास्त अधिकार असल्यामुळं त्यांनी या इस्लामपूर शहराचा विकास साधण्याच्या विकासाऐवजी भकास इस्लामपूर शहर करण्याचं त्यांनी एक मनोधोरण केलं होतं, काय मला माहीत नाही। या इस्लामपूर शहरामध्ये गेल्या आम्ही 9 वर्षामध्ये म्हणजे 5 वर्ष आमच्या बॉडीचं काम असेल आणि त्यानंतर प्रशासनाचं 4 वर्षाचं काम असेल, या कामामध्ये आम्ही सातत्यानं इस्लामपूर शहरामध्ये जयंत पाटलांच्या माध्यमातून 30-35 वर्षाचा विकास हा सर्वांना आद्यत आहे। लोकांनी इस्लामपूर शहराचा विकास 16पर्यंत मान्य जयंत पाटलांच्या माध्यमातून इस्लामपूर शहर स्वच्छ आणि सुंदर असे इस्लामपूर शहर निर्माण केलं होतं। मग पाण्याचा प्रश्न मोठा होता। मग 2030 पासून या शहराला पाणी मुबलक आणि 24/7ची योजना जयंत पाटील साहेबांनी कमलनाथ यांच्या मार्फत मंजूर केली होती। त्यानंतर भुयार गटारांनी पाण्याची पाईपलाईन 24 तास पाणी पुरवठा लोकांना द्यायचा होता। त्यानंतर आमची सत्ता गेल्यामुळं नगराध्यक्ष पदाचा विरोधातला उमेदवार असल्यामुळं त्यांचा ही अजेंडा ही जयंत पाटलांचा होता ते पूर्ण करता आलं नाही। कारण का लोकांना घरात पाणी न भरता कधी लागेल तेव्हा 24 तास पाणी घरात असल्यानंतर तेवढं लागेल तेवढंच पाणी वापरलं असतं, ही योजना त्यांच्या माध्यमातून मंजूर केली होती। परंतु ह्या विकासाकडे सत्तेत आल्यानंतर त्यांनी लोकांना बरीचशी आश्वासन दिली, आम्ही ह्या रस्ते इस्लामपूर शहरामध्ये काचेचे रस्ते करू, 3 महिन्यांना नगराशी आपल्या दारी असं त्यांनी अजेंडा ठेवला होता। लोकांना दिशाभूल करून त्यांनी सत्तेत आले। सत्तेत आल्यानंतर भुयार गटर योजनेचं पहिलं काम त्यांनी हातात घेतल्यानंतर आम्ही सांगत होतो STB जागा शासनाच्या नियमानुसार STB जागा आपल्या ताब्यात असल्यानंतर हे भुयार गटर योजना चालू करायची होती। पण त्यांना एक लोकांना आश्वासित केलं होतं। त्यावेळेला भाजप सत्तेत केंद्रात आणि राज्यात होतं। आम्हाला वाटलं ठीक आहे केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, मग त्यांच्याकडे भरघोस असा निधी मिळेल, पण ती अपेक्षा आम्हाला मिळाली नाही। आमचे ज्यावेळेला विजयभवनच्या काळात नगराध्यक्ष असताना जयंत पाटलांच्या माध्यमातून या शहराला 23,58,00,000 रुपये निधी रस्ता निधी म्हणून आणला होता। मग विजयभाऊ एक दूरदृष्टी नेतृत्व होते। या विजयभवनच्या माध्यमाने शहराचा विकास साधण्याचं जयंत पाटलांनी नेहमीच माध्यम ठेवलं होतं। आणि विजयभवनची एक दूरदृष्टी होती, जेव्हा आपण भुयार गटार करणार आहे तेव्हा रस्ते उकरणार आहेत, मग 23 कोटीचा निधी 23,58,00,000 निधी रस्त्याला आपण वापरूया ह्यासाठी आम्ही निधी ठेवला होता। जेव्हा मी सभागृहात 2016ला गेलो त्यावेळेला त्या 23,58,00,000चं व्याजासहित 32 कोटी झालं। मग आम्ही ज्यावेळेला पहिला सभा आमची झाली, पहिल्यांदा आम्ही सभागृहात गेल्यानंतर हा विषय आल्यानंतर त्यावेळेला हा विषय आला आमचा भुयार गटर योजना मंजूर केलेली, ते काम चालू करूया। मी पहिला प्रश्न केला, आपल्याकडे किती पैसे आहेत, आपल्याला शासनाने पैसे दिलं का? तर आपल्याला पैसे नव्हते। मग विजयभवनच्या काळात 32 कोटीचे व्याजासहित होते, ते रक्कम आम्ही सर्व सभासदांनी एकमताने मंजूर केली। त्याच्याऐवजी काय केलं, यांचं नियोजन नाही। जीवन प्राधिकरण यांना ह्यासाठी देखभाल करण्यासाठी नेमणूक केली, परंतु कधीही ह्या भुयार गटर योजनेसाठी कधीही प्राधिकरणाचा अधिकारी ह्या ठिकाणी आला नाही। त्यामुळं इस्लामपूर शहरामध्ये स्वच्छ पाणी होतं, बिस्लरी पाणी होतं, तिचा नाश झाला। आणि ज्यावेळेला भुयार गटर खोदाई चालली त्यावेळेला असणारे म्हणजे सिमेंटच्या पाईपा आमच्या पाण्यात होत्या, त्या कट झाल्या किंवा लिकेज झाल्या आणि ते दूषित पाणी त्या पाईपलाईनमध्ये जाऊन लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। त्यावेळेला आरोग्याची सुविधा म्हणजे डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, असे आजार निर्माण झाले। एका कुटुंबाला 20,000 रुपये खर्च झाला त्या काळात। मग ह्याचं प्रशासन असताना हिने बाबा लोकांच्या सोयी चांगल्या व्हायला पाहिजे, पाणी चांगलं मिळालं पाहिजे, ही भूमिका सातत्य ठेवणं गरज होतं। ह्याने इस्लामपूर शहरामध्ये ज्यावेळेला आम्ही जेव्हा सभा नव्हतो, पण सभागृहाच्या पूर्वीच्या माणसांचं मी मत घेतलं, सभागृह किती तास चालतं, किती विषय मंजूर होतं, त्यावेळेला आम्ही सांगितलं एका 2 तासात आमची मिटिंग होतं, सगळं विकासाचा अजेंडा आम्ही एकमतानं मंजूर करतो। पण ह्या नगराध्यक्षांच्या काळामध्ये आम्ही काम करत असताना 18 महिला सकट
त्या सभागृहातनं बाहेर जात नव्हतं, काठावरचं बहुमत होतं, प्रत्येक उमेदवाराचं मत महत्त्वाचं होतं. अशा वेळेला आम्हाला नगराध्यक्षांनी काम नाही, शून्य काम, परंतु ह्या सगळ्या सभाला वेटीस धरलं, इस्लामपूरला वेटीस धरलं. इस्लामपूरमध्ये विजयापूरच्या काळामध्ये माननीय जयंत पाटलांनी जेव्हा फंड आणला होता, आपल्या इस्लामपूर शहरामध्ये येताना लोकांना काहीतरी चांगलं निर्माण व्हावं, पहिली मशानभूमी आहे, मग लोकांचं मत मशानभूमी इस्लामपूर येताना नको, त्यासाठी विजय कृषी उद्यान अशा पद्धतीने तिने कृषी उद्यानची निर्मिती करून आज बैलगाडी असेल, शेतकरी असेल, लोकांचे शेतकरी कुटुंब त्या भागाला जाणार होते, त्यांना ह्या भागात आल्यानंतर इस्लामपूर शहरामध्ये जो प्रवेश करतो त्यांना एक चांगलं सुसज्ज असं बगीचा आम्ही निर्माण केला. त्यानंतर आपल्या भागात आपले पै पाहुणे आले, त्यांना इस्लामपूर शहरामध्ये पाहुणे आल्यानंतर त्यांना कुठेतरी बगीचा असावा, त्यामुळं अंबिका उद्यान हे चांगलं सुसज्ज असं, तिथं देखावा, पाण्याचं स्प्रिंकलर होते, पुन्हा कारंजे होते, तुमचे रेल्वे होत्या, पाहुणेपणीचे मुलं तिथं जाऊन त्याचा आस्वाद घेते. त्याच पद्धतीने माधवनगर सगळं सुशिक्षित वर्ग आहे, त्या ठिकाणीसुद्धा कुसुमगंधा बाग हा चांगल्या पद्धती उद्यान. त्यानंतर निनायनगरमध्ये आज अखेर जयंत पाटलांनी 80% काम केलं होतं 16पर्यंत, पण ह्या बाजारांना अजून तिथलं तण काढता आलेलं नाही, ते अजून त्याचं उद्घाटन झालं नाही. असा विकास इस्लामपूर शहराचा ह्यांनी केला. विशालनगरमध्ये अजून बाग, त्याला अजून कुलूप निघालं नाही असे. आणि इस्लामपूर शहरामध्ये येणारे 4 रस्ते असतील साहेबांच्या माध्यमातून, एक कामेरे ते इस्लामपूर रस्ता सिमेंट कॉन्क्रीट झाला, वाघवाडी ते चव्हाण कॉर्नर हा रस्ता जयंत पाटलांच्या माध्यमातून झाला, मार्केट यार्ड ते मटर मार्केट ते बहेर रोड हा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता, इस्लामपूर शहराला जाणारा ताकारी रस्ता इस्लामपूर कोर्टापर्यंत हा सिमेंट कॉन्क्रीट जयंत पाटलांच्या माध्यमातून झाला. त्याचबरोबर इस्लामपूर शहरामध्ये जी नवीन कामं झाली, तहसील ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल, जिल्हा कोर्ट असेल, सेंट्रल बिल्डिंग असेल, असे विविध म्हणजे विकासाचा अजेंडा ठेवून इस्लामपूर शहराचा विकास केला. पण ह्या बाजाराने 9 वर्षामध्ये प्रशासन असेल, नगरपालिकेत नगराध्यक्ष असेल किंवा विकास आघाडी लोक असतील, यांच्यामधून विकास झाला नाही, हेच लोकांना आम्हाला सांगायचं आहे. आणि ज्यावेळेला मी ह्या प्रभागामध्ये 11 महिने काम करत असताना 3,32,00,000 ह्या प्रभागात निधी आणला. आणि आता जो माझा निम्मा भाग 14मध्ये गेला आहे, नवीन भाग माझा जास्त 10मध्ये झाला आहे. त्या भागातला विकास आणि आमच्या राहिलेल्या भागातला ह्या रस्त्याच्या पूर्व बाजूचा एक प्रॉब्लेम आमच्या आयुष्यात होता. एक 70 कोटी आम्ही 70 लाख रुपये मंजूर नाल्या भुयार गटर केलं होतं, परंतु खाली शेतकऱ्यांची जमीन असल्यामुळे शेतकरी तिथं पाणी सोडून देत नाही. तो प्रश्न एक प्रबंध माझा राहिला आहे, तो एक सोडवायचा माझा पहिला मानस आहे. त्यानंतर असणारे नवीन भाग आला आहे, ते नवीन भाग असला श्रावणनगर असणार सगळे सुशिक्षित वर्ग आहे, त्यांना चांगली एक उमेदवार मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मी ह्या ठिकाणी आमच्यासारख्या सर्वसामान्य जयंत पाटलांनी विश्वास ठेवून, मला असेल, आमच्या दिव्या वहिनी असतील, हे सर्वसामान्य कुटुंबामध्ये तुम्ही उमेदवार आहे. त्याचबरोबर आपल्या इस्लामपूर शहराचे नगराध्यक्ष म्हणून एक सुज्ञ आणि अभ्यासू म्हणजे मलगुणदादा, एक शांत स्वभावाचे माणूस म्हणून मलगुणदादा यांचं नाव घोषित करून इस्लामपूर शहरामध्ये एक अग्रेसर नेतृत्व असणारे मलगुणदादा यांचं नाव घोषित नगराध्यक्ष पदाला केलं. आणि नगराध्यक्ष पदाला करत असताना त्यांची कुठली संस्था नाही, कुठलं राजकीय दुसरं भानगड नसल्यामुळं एक म्हणजे चांगला स्वच्छ असा माणूस नगराध्यक्ष पदाला उभा केला. आणि इस्लामपूर सेवेसाठी त्यांचं कुठंही दुसरीकडे काम नाही, इस्लामपूर जनतेच्या सेवेसाठी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत त्यांनी मी इस्लामपूर शहरासाठी वेळ देण्यास तयार आहे, ह्या पद्धतीने ते काम करतील. आणि त्यांच्या पाठीशी आम्ही कायम राहू. आणि इस्लामपूर शहरात पुन्हा 2016चं जे हे होतं त्या पद्धतीने इस्लामपूर शहर आम्ही निर्माण करू, हे आमचे एक मानस आहे आणि इच्छा आहे. आणि लोकांनी आमच्या विश्वास ठेवून जयंत पाटीलला सगळ्यांनी भरघोस मतांनी विजय करावं. त्यांचं चिन्ह आहे तुताराजुना माणूस. नक्कीच आमच्या कमीत कमी आमच्या बहुमत आमचं 100% आहे, पण आमच्या जास्त जागा लागावं ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे जनतेत जाऊन आम्ही काय करणार आहे, लोकांच्या पुढं आम्ही आदर्श एक चांगला ठेवू. इस्लामपूर शहर पूर्वी जे होतं त्यापेक्षा डबल चांगल्या पद्धतीने करू, एवढंच मी आपल्याला सांगतो. मान्य आहे, जयंत पाटला नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. केंद्रात सत्ता होती, राज्यात सत्ता होती, ईश्वरपूरचं नगराध्यक्षपद सुद्धा त्यांच्याकडे होतं, पण विकास कामाला त्यांनी खीळ बसवलेला आहे असं उमेदवारांचं म्हणणं आहे. आपल्याकडं महिला इच्छुक उमेदवार सुद्धा आहेत, त्यांचे मतं जाणून घ्या, नेमके ते का उभारल्यात आणि त्यांचं पुढचं विजन काय असणार आहे. येणाऱ्यावरून इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार, आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 4मध्ये महिला गटाखंड सर्वसामान्य महिला, सर्वसामान्य कुटुंबातून मी उभी आहे. लोकांच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक 4चे काही समस्या वगैरे असतील त्या सोडवण्यासाठी, नवीन विकास करण्यासाठी मी महिला गटाखंड उभी आहे. महिलांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी उभी आहे. लोकांनी मला मदत करून मतांनी आमचे आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या पक्षाला निवडून द्यावे एवढी विनंती.
आपल्याला निवडून दिलं तर विकास कामं मी नक्कीच करणार असं या महिलांचं मत आहे. आणखीन काही आपल्याकडे नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की कसा या गेल्या 30 वर्षामध्ये विकास झालेला होता, त्यानंतर गेल्या 9 वर्षामध्ये कसा विकास खंडित झालेला आहे आणि याच्यापुढे त्यांचं काय मत आहे नागरिकांचं हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. वरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 4मधून दादासाहेब पाटील माजी उपनगराध्यक्ष, विद्या जाधव या तरुण होतकरून नवीन नगरसेविका इच्छुक आहेत. खरं पाहिलं तर ही स्थानिक निवडणूक असली तरी राज्य पातळीवरील निवडणुकीशी जोडली गेलेली आहे. राज्यात सध्या काय चालू आहे की चोरांना अभय आणि सामान्य कार्यकर्त्याची अडवणूक, कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणाऱ्याला राजरोसपणे त्याचा सत्कार आणि सामान्य माणसाचं काम होत नाही, अडवणूक केली जाते. तर ही जी दुष्ट नीती आहे की हे शासन नव्हे, हे दुःशासन आहे. तर ह्या शासनाला धडा शिकवण्यासाठी आणि ह्या शासनाचा पाया खिळखिळीत करण्यासाठी मूलभूत जिथं लोकशाही आधारलेली आहे स्थानिक स्तरावर, तो पायाच आम्हाला उधळून लावायचा आहे. आणि त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील जी सत्ता आहे ती भक्कम करायची. खरं पाहिलं तर माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांचं 1985 आम्ही पाहतोय काम. पहिली निवडणूक त्यांनी 1985 साली लढवली. राजाराम बापूंचा जरी वारसा त्यांच्या पाठीमागा असला तरी स्वतः पाटील साहेबांनी आमदार झाल्यावर अनेक प्रकल्प आणले. नुसता बापूचाच पूर्वीचा कारखाना होता असं नाही. जलसिंचन योजना राबवल्या, राजाराम सॉल्वेक्स केलं, अनेक दूरदृष्टीनं त्यांनी कामं केली ज्या दृष्टीनं समाजातील तरुणांना, बेरोजगारांना काम मिळावं त्यांच्या हाताला, शेतकऱ्यांच्यासाठी. तर ह्या निवडणुकीमध्ये 2 जरी आघाड्या असल्या तरी एक आघाडी आहे त्याला नेता नाही, काही नाही, खिचडी आहे ती. त्यांच्यात प्रचंड मतभेद आहेत. त्यामुळं ते आता जरी निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला बघताय 3 चिन्ह घेऊन लढत आहेत. इथं आम्ही काय करतो, एकच चिन्ह आहे, एकच नेतृत्व आहे. राज्याला मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांचं भक्कम नेतृत्व आहे आणि इथं जिल्ह्याला जयंतरावजी पाटलांचं भक्कम नेतृत्व आहे. आता जे वार्डातल्या कामाविषयी सांगितलं माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी, त्याचं मी काही पुन्हा पुनरुच्चार करत नाही. तर दादासाहेब पाटील ही अशी व्यक्ती आहे, अजात चतुर आहे, सर्वांशी संपर्क असणारी, सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारी व्यक्ती आहे. आणि वार्डामध्ये त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. आणि या 10 वर्षामध्ये पूर्वीचा जो विकास होता तो खंडित झाला हे आता सांगितलंच त्यांनी. गावात पाहिलं तर उद्यानांची दुरावस्था आहे, शास्ती कर लादला यांनीच लादायचा, पुन्हा यांनीच म्हणायचं 50% कमी करतो, अर्ज भरून द्या. म्हणजे नाटकी सरकार आहे, वर राज्यातलं सरकारी नाटकी आहे. आणि इथं तर आता काय 3 वर्षात प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवटीत CO असतील, नगरपालिकेतील नगररचनाकार असतील, यांनी पैसे खाण्याशिवाय काही उद्योग केला नाही. साधं गुंठेवारीत एखाद्याचं काम असलं बिगर शेतीचं तर लाखो रुपये दिल्याशिवाय त्याचं ते नियमित होत नाही. इतका भ्रष्ट कारभार चालू आहे या 10 वर्षात. सामान्य जनता त्याला कंटाळलेली. परंतु नाईलाज असतं, कुठं आज पैसे मिळतात मला कोणाकडून म्हणून बेरोजगार तरुणांची फळी त्यांच्या मागं आहे. तर त्या देशात बेरोजगारीला काही तोटा नाही. त्यामुळं एक 10-15 दिवस त्यांचा रोजगार चालेल, पण पुन्हा हे सगळं खंडित होणार आहे. परंतु जे सुज्ञ नागरिक आहेत, ज्यांना काय तर सामाजिक दृष्टिकोन आहे, राजकीय समजतं आहे, ते निश्चितपणे या वरुण इस्लामपूर शहरात आम्ही सर्वत्र फिरलो आहे, साहेबांच्या मागे एकमुखी खंबीरपणे उभे आहेत. आणि नगराध्यक्ष जो आपल्याला लाभलेला आहे आनंदराव मलगुंडे दादा, हा 1 नंबरचा माणूस आहे. कुणाशी त्याचं वैर नाही, लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्वांशी संपर्क असणारा माणूस आहे. तो निवडून आलेच जमाचा आहे. ही निवडणूक म्हणजे औपचारिक आहे आणि मेजॉरिटी इथं 100% होणार आहे, ती राष्ट्रवादी पक्षाची होणार आहे. तरी सर्वांनी त्या 2 उमेदवारांना निवडून द्यावं. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा त्यांना 100% पाठिंबा आहे आणि ते निवडून आल्यास जमा आहे असं मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. पाहिलं की नागरिकांचा रोष आहे तो विकास कामाला खूप असल्यामुळे नागरिक संतापलेले आहेत. आता आपल्या काही भगिनी आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांची मतं जाणून घेऊया. नमस्कार, मी स्नेहल जाधव. राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार गटमधील नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार आनंदरावजी मलगुंडे दादासाहेब यांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली 40 वर्ष काम केलेलं आहे. साहेबांचं काम तर काय सगळ्यांना दिसत आहे, त्या कामाबद्दल बोलायची काहीच गरज नाही आहे. तसेच प्रभाग क्रमांक 4मधील दादासाहेब पाटील यांनी याच्या आधी उपनगराध्यक्षपदाचं उपाध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यांनीही या प्रभागात भरपूर काम केलं आहे. जवळजवळ 3.25 कोटीचं काम या प्रभागात त्यांनी केलेलं आहे. तसेच दीप्ती जाधव या सुशिक्षित आणि ही सर्व लोक सामान्य कुटुंबात सामान्य लोकांसाठी उभे राहणारे आहेत. तसेच साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार होणारी ही लोक आहेत. त्यामुळं त्यांच्या कामाची खात्री ही सर्वांनाच आहे. त्यामुळे या सर्वांना चांगल्या मतांनी निवडून द्यावं अशी सर्वांची इच्छा आहे. जयंत पाटलांच्यावर विश्वास ठेवून चांगलं काम त्यांनी करतील आणि त्यांना निवडून द्यावं असं नागरिकांचं मत आहे. आणखीन काही आपण जाणून घेऊयात. गेली 25-30 वर्ष झाली इस्लामपूर नगरपालिकेत जयंत पाटलांची सत्ता होती आणि आरोग्य विभाग असा होता, जर 4 दिवसाला गटर काढणे पावडर मारणे ही परंपरा व्यवस्थित चालू होती. ज्यावेळी आमची सत्ता गेली त्यावेळीपासून नगरपालिकेत गटर काढलेलं नाहीच, डेंग्यूचं औषध मारलेलं नाहीच, आरोग्य विभाग संपूर्ण कोसळला आहे, बगीचा संपूर्ण वाळल्यात सगळ्या. आणि जयंत पाटील साहेबांनी कामेर रस्ता केला, सांगली रस्ता केला, भयनाकेकडे रस्ता केला, ताकारीकडे येणारा रस्ता केला. त्या पद्धतीनं जयंत पाटील साहेबांचं काम चांगलं आहे. आणि आंध्रा मोलगुंडे माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांनी अगदी व्यवस्थित काम केलेलं आहे आणि ते सर्व समाजातील माणसांना धरून आहेत. आणि दादा पाटील हे उपनगर होते, त्यांनी बी चांगलं काम केलं. आणि आता तरुण आमच्या तरफदार उमेदवार विद्या जाधव त्या बी आपल्या चांगल्या आहेत आणि ते बी इथनं पुढे काम चांगल्या करतील. दादासाहेब पाटील या अगोदरच उपनगराध्यक्ष होते, त्यामुळे त्यांना विकासाची कामं माहीत आहेत. जयंत पाटील साहेबांनी सुद्धा याच्या अगोदर चांगली कामं विकासाची केली आहेत. जर का आमची सत्ता आली तर आणखीन चांगलं कामं होतील असं या नागरिकांचं म्हणणं. आणखीन काही नागरिक आहेत, त्यांची आपण मते जाणून घेऊयात. नमस्कार, मी सुमित जाधव. मी गेले 3 पंचवार्षिक निवडणुका मी या कार्यात सहभागी आहे. जयंत पाटील साहेबांचं महाराष्ट्रात तर कामाचं नाव लौकिक आहेच, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या शहरात भरपूर असं त्यांनी विकास कामाच्या मार्फत योगदान आणि लोक सहकार्य मिळवलेलं आहे. आता त्यांच्या अंडर म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपली जे शरदचंद्र पवार पार्टी इस्लामपूरची कार्यरत आहे, त्यांनी पण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इस्लामपुरात आपल्या कामाच्या जीवावर बहुत म्हणजे माणसांचं जनमत घेतलेलं आहे. तर आमच्या प्रभाग क्रमांक 4मधून दादासाहेब पाटील आणि आमच्या वहिनी दिव्या जाधव या सामान्य कुटुंबातील आहेत. म्हणजे एखाद्यानं जरी कधी हाक मारली तर तुम्हाला सहज दुसऱ्या मिनिटाला उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत आनंदराव मलगुंडे दादा, ते तर कायम जनमानसातच असतात. म्हणजे त्यांना कुठले 4 चाकी गाडीची गरज नाही किंवा मागणं बाउन्सर वगैरे लोकांच्या मॉबची गरज नाही. स्वतः लोकांच्यात जाऊन बसून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन ते 40 वर्ष झाले हेच काम करत आहेत. आणि त्यांचं काय कामाचं सांगायची गरज नाही, कारण इस्लामपूरच्या जनतेला ते माहीतच आहे. तरी सर्वांनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही जी काय काम लोक काय करतात, तर त्यांच्या पाठीमागं ठामपणे राहून जो थांबलेला जो विकास आहे त्याला मार्गस्थ करायचं काम करावं ही एवढी विनंती करतो. सध्याचे आता उमेदवार नगराध्यक्ष हे कसे शांत, संयमी आणि विकास कामे करणार आहेत हे त्यांनी जाणले. आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांची मतं जाणून घेऊयात. नमस्ते, मी आदिनाथ चौधरी. मागल्या पंचवार्षिकमध्ये आमच्या मंडळी नगरसेविका होत्या. ज्या विकासाचं काम जयंत पाटलांच्या माध्यमातून आम्ही ज्या काय गोष्टी केल्या त्या सगळं मोडकळीस आणण्याचं काम मान्य आता नवीन मागल्या गेलेल्या नगरसेवकांनी केलेलं आहे, नगराध्यक्षांनी केलेलं आहे. तर माझं एकच सांगणं आहे की राष्ट्रवादी शरद पवार पार्टीचे जे दिलेले प्रतिनिधी आहेत ते प्रत्येक वार्डामध्ये 30-36, तर ती सगळे चांगल्या मताने निवडून यावेत व
पुन्हा भविष्यात जी काय मोडकळीस आलेली जी सगळी कामं आहेत ती पूर्णपणे चांगली करतील एवढंच मला सांगायचं आहे. आणि आनंदराव मलगुंडे दादा ती एकदम सर्वसामान्य म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात पोचलेला, प्रत्येकाच्या लहान मोठ्यांच्या संकट सगळ्यांच्या संकट खेळणारा, गेले 35 वर्ष ते नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, 5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना कामाचा अनुभव आहे व संयमी आहे ती, त्यामुळे त्यांना नगराध्यक्षपद निवडून मिळावं असं मी प्रत्येकानं हे करतो आणि विनंती करतो की सगळ्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पार्टीला प्रत्येकाने निवडून द्यावे, प्रत्येकाने मतदान करावं हीच विनंती करतो आणि थांबतो. आपल्याकडे महिला आहेत, महिलांच्याकडून सुद्धा जाणून घ्या आपण त्यांची मतं काय आहेत ते. येणाऱ्या उरून इस्लामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीकरता आमचे जे 2 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय जयंतरावजी पाटील यांच्या सहमताने उभं राहिलेले माझ्या सुनबाई दिव्या सचिन जाधव आणि आमचे माजी नगराध्यक्ष दादासू तुकाराम पाटील भाऊजी हे उत्सुक आहेत. तर या सर्वांना आपण भरघोस मताने निवडून देऊ अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि त्यांनी जी आत्तापर्यंतची पाठीमागची कामं केली ती खूप छान गतीनं केलेत आणि आता ते अधिक दुपटीने काम जोरात करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते, असा विश्वास देते. जाधव पाटील समाजांना मी एक विश्वास देते, आपण यांना भरघोस मताने निवडून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहिलं आहे की विकास कामे कशाचे सत्ताधाऱ्यांनी केलेले आहेत किंवा विरोधकांनी त्यांच्यावर प्रत्युत्तर केलेलं आहे. येणाऱ्या 2 तारखेला नागरिक आपलं मतदान करून 3 तारखेला कोणाकडे कौल जाईल हे पाहणं आता गरजेचं आहे. याच विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबवत आहोत. पुन्हा एकदा पुढच्या प्रभागात जाऊयात. तोपर्यंत धन्यवाद.